ऑलराईट, आपण जेव्हा दुकानामध्ये जातो आणि एखादी गोष्ट आम्हाला खरेदी करायची असते त्यावेळेस काय घडतं आठवा बरं. तुम्हाला एक वस्तू दाखवून ते म्हणतात हे आमच्याजवळ आहे, हे घ्या, याची किंमत इतकी आहे असं म्हणतात ना? नाही, एकापेक्षा अधिक गोष्टी ते दाखवतात, 2-3 गोष्टी दाखवतात आणि मग तुम्हाला सांगतात की बघा तुम्ही हा मोबाईल जर घेतला तर हा इतक्या रुपयांचा आहे आणि मग ह्यामध्ये हे सर्व काही गुणवैशिष्ट्य आहेत, परंतु तुम्ही 1000 रुपये जास्त जर देऊ केलेत तर तुम्ही हा मोबाईल घ्या, यामध्ये या मोबाईलपेक्षा ह्या जास्त सुविधा आहेत, परंतु तुम्ही हा मोबाईल जर घेतला अजून 1000 रुपये तुम्ही वाढवू शकता आणि तुम्हाला अजून इतक्या साऱ्या सुविधा या नवीन मोबाईलमध्ये मिळतील. आणि हे मोबाईलचं जग खूपच सुंदर आहे. ह्या जे तरुण लोक आहेत त्यांना ते फार आवडतं. आजकाल जे मध्यम वयाचे त्यांनाही खूप आवडायला लागलं आणि जे वयस्कर आहेत त्यांनाही आजकाल खूप आवडायला लागलं. रात्री 2-2 वाजेपर्यंत ते बघत बसतात आणि म्हणतात मला झोपच येत नाही. मोबाईल त्याच्यात बऱ्याच सुविधा आहेत. आता मी त्या दिवशी माझ्या भावाच्या मुलाला म्हटलं की अरे बाळा, ह्या ठिकाणी मला त्या जळगाव राजा या ठिकाणी आम्ही गेलो आणि त्या ठिकाणी या एका जुन्या लाकडामध्ये असं छिद्र होतं आणि त्या छिद्रामध्ये नट फिट केलेलं होतं, छताचं नट होतं आणि त्या नटावरती ज्याला आपण चिलूट म्हणतो की नाही ते चिलटं बसलेले होते आणि त्याला ते बारकाईनं फोटो काढायची फार आवड आहे आणि त्याच्या फोनमध्ये काहीतरी मायक्रो नावाचं एक फंक्शन आहे. त्या मायक्रोमुळं तो अतिशय जवळ जाऊन फोटो काढू शकतो आणि त्याचे सर्व बारकावे अतिशय स्पष्ट त्याच्यामध्ये दिसू शकतात आणि मग त्याने अगदी बरोबर त्या चिलटांच्या त्या घोसल्याचा फोटो काढला आणि मला जेव्हा त्याने फोटो तो दाखवला ते चिलट जे आपल्या डोळ्यासमोर कधी कधी येतात आणि आपल्याला त्रास देतात ते त्याच्या फोनमध्ये एखाद्या मोठ्या भिंगोट्या इतके किंवा माझ्या अंगठ्या इतके मोठे मला दिसत होते. इतकी सुविधा त्या फोनमध्ये त्यांच्या आहे. देवाच्या वचनामध्ये देव तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी सुद्धा तुलनात्मकरित्या शिक्षण देतो. हे केलं तर काय होईल आणि हे केलं तर काय होईल असं स्पष्ट तो दाखवतो. तुम्ही हे जर आहात तर तुम्हाला काय फायदे होतील आणि तुम्ही हे जर आहात तर त्याचे काय दुष्परिणाम होतील हे देवाचं वचन आम्हाला अतिशय स्पष्टरित्या दाखवतं. आणि म्हणून आज आम्ही पवित्र शास्त्रामधून 2 गोष्टींमधील विभिन्नता बघण्याचा प्रयत्न करणार आहोत, भिन्नता बघण्याचा प्रयत्न करणार आहोत जी प्रभू येशू ख्रिस्तानं शिकवलेली आहे. आणि त्याच्यासाठी आपलं शास्त्र उघडं ठेवू आपण. लूका वर्तमान याचा 6वा अध्याय आणि त्याचं वचन 20 ते 26 आपण आपल्या समोर ठेवणार आहोत. आणि 2 गोष्टींची तुलना 20 ते 23 एका गोष्टीबद्दल बोलल्या गेलेलं आहे आणि मग 24 ते 26 दुसऱ्या गोष्टीबद्दल बोलल्या गेलेलं आहे. तुम्हाला सांगता येईल का 20 ते 23 या वचनांवर कोणावर लक्ष केंद्रित केलेलं आहे? आपल्यासमोर हा शास्त्रभाग वाचण्यात आलेला आहे, तो आता सध्या तुमच्या हातात आहे, तुम्ही बघत आहात त्याकडे. परंतु 20व्या वचनात जर तुम्ही बघितलं तर त्यामध्ये दीन जे आहेत, गरीब जे आहेत त्यांच्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि ते ख्रिस्ताचे शिष्य आहेत असंही त्यामध्ये म्हटलेलं आहे. परंतु 23व्या वचनापासून 24व्या वचनापासून जर पुढं आपण वाचलं तर जे धनवान आहेत, श्रीमंत आहेत त्यांच्याबद्दल त्या ठिकाणी बोलल्या गेलेलं आहे. आता आपण तुलनात्मकरित्या यांच्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताला काय शिकवायचं आहे हे बघणार आहोत आणि तुम्ही आणि मी कुठे बसतो हे आम्ही तपासून बघणार आहे. तयार आहात का प्रवासासाठी? एक 3-4 गोष्टी आपण बघणार आहोत आणि मग आपण
थांबणार आहोत. म्हणून आपण तयार होऊ आणि ह्या सुंदर प्रवासामध्ये आपण आता जाऊया. पहिली गोष्ट तो 20व्या वचनामध्ये आपल्या शिष्यांकडे बघून म्हणतो, आपल्या शिष्यांकडे दृष्टी लावून म्हणतो, अहो दीनांनो तुम्ही धन्य, कारण देवाचे राज्य तुमचे आहे. दीन म्हणजे गरीब. आता हा जो शास्त्रभाग आहे, हा शास्त्रभाग लुकाच्या शुभवर्तमानातील डोंगरावरील प्रवचनाचा सारांश आहे. मत्तई शुभवर्तमानामध्ये जर आपण गेलो तर 5व्या अध्यायात 3ऱ्या वचनापासून हा डोंगरावरील प्रवचनाचा भाग आम्हाला दिसतो. आणि मत्तई शुभवर्तमानामध्ये जर आम्ही वाचलं तर हेच वचन मत्तई अशा रीतीनं मांडतो. मत्तई म्हणतो, जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. एका शब्दाचा या ठिकाणी जास्तीचा प्रवेश केलेला आम्हाला दिसतो. जास्तीचा एक शब्द त्या ठिकाणी आलेला दिसतो आणि तो हा की जे आत्म्यानं दीन ते धन्य. ज्यांचा आत्मा गरीब आहे ते लोक धन्य. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा, तुमचा आत्मा गरीब आहे का श्रीमंत आहे? गरीब कोणाला म्हणायचं हे आपण ठरवून घेऊ. गरीब कोणाला म्हणायचं, दीन कोणाला म्हणायचं? ज्यांच्याजवळ काहीच पुरेसं नसतं असे, ज्यांच्याकडं चणचण असते नेहमी असे, ज्यांच्याजवळ उणीव असते नेहमी असे लोक, ज्यांच्याजवळ कमतरता असते असे लोक. फार मोठ्या बंगल्यात राहायचं, सुंदर बंगल्यात म्हणायचं या आमच्या गरिबाच्या झोपडीत, ते सोंग आहे, ते सोंगाळेपण आहे. तो नुसता माझं घर किती मोठं आहे हे बघायला या हे सांगण्याचा वेगळा प्रकार आहे. मी किती श्रीमंत आहे आपली श्रीमंती दाखवण्याचा तो प्रकार आहे. या फालतूपणा आहे तो, फाजील नम्रपणा आपण त्याला म्हणतो. मात्र या ठिकाणी जे खरोखरच उणे आहेत, ज्यांच्याजवळ खरंच काही नाही, ज्यांच्याजवळ खरंच कमतरता आहे, जे त्यांच्या आत्म्यामध्ये सुद्धा ज्यांना असं म्हणता येत नाही की माझ्याकडं भरपूर आहे, अशा लोकांबद्दल देव या ठिकाणी बोलत आहे. परंतु हे बोलत असताना तो स्पष्ट करतो की तो अशा लोकांच्या दीनतेबद्दल बोलत आहे, अशा लोकांच्या उणीवेबद्दल बोलत आहे जे ख्रिस्ताचे शिष्य आहेत. ते विसरून चालणार नाही. अशा लोकांबद्दल बोलत आहे जे ख्रिस्ताचे शिष्य आहेत, म्हणजे ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर आपल्या पापांच्या क्षमेसाठी विश्वास ठेवलेला आहे. त्यांच्या जीवनामध्ये ज्या उणीवा असतात, त्यांच्या जीवनामध्ये ज्या कमतरता असतात, त्यांची जी गरिबी असते, म्हणजे ते गरीब असतात म्हणजे काय, त्यांच्या आत्म्यानं दीन असतात म्हणजे काय, म्हणजे त्यांना कुठली तरी एखादी गरज भागवण्यासाठी असं म्हणावं लागतं की अरे देवा आता हे तूच भागवून दे. अरे प्रभू तू काहीतरी केल्याशिवाय हे आता होऊ शकणार नाही. देवा तूच मदत कर. आम्ही तुझ्यावरच अवलंबून आहोत. आम्ही तुझ्या सामर्थ्याशिवाय, आम्ही तुझ्या पुरवठ्याशिवाय, आम्ही तुझ्या सहाय्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. हा भला मोठा प्रश्न आमच्या समोर आहे. यातून पार जाणं अशक्य आहे. देवा तुझ्याकडे आम्ही येतो. देवा तूच सहाय्य कर. देवा तूच मदत कर. आम्ही आमच्याजवळ असणाऱ्या कोणत्याच गोष्टीवरती अवलंबून राहून ती गरज भागवू शकत नाही. आम्ही देवाला म्हणतो देवा तूच गरज भागवून दे. असं कोणते लोक करतात ज्यांना ख्रिस्त माहीत आहे, ज्यांना देव माहीत आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो असे जे लोक आहेत, असे जे गरीब आहेत, असे जे दीन आहेत ते धन्य. हॅलो, अशी जर आमची अवस्था आहे तर आम्ही आशीर्वादित आहोत. का बरं आशीर्वादित आहोत? आणि तो त्याचं कारण सांगतो.
तो म्हणतो कारण देवाचे राज्य तुमचे आहे. का बरं? कारण ह्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे. पहिली गोष्ट, आपल्या पापांची क्षमा प्राप्त केलेली आहे. दुसरी गोष्ट, ते देवराज्याचे नागरिक बनलेले आहेत. तिसरी गोष्ट, आणि आपल्या सर्व गरजांसाठी प्रभूवर अवलंबून आहे. देवबाप म्हणतो देवाचं राज्य तुमचं आहे. आमेन. आता स्वतःला प्रश्न विचारू की माझ्या जीवनामध्ये मी असं जीवन जगू इच्छितो की ज्या ठिकाणी जरी जगिक उणिवा आमच्या आहेत, परंतु देव म्हणतो तुम्ही आशीर्वादित आहात. आमच्याजवळ पुरेसं नाही, पण देव म्हणतो तुम्ही आशीर्वादित आहात, कारण स्वर्गाचं राज्य तुमचं आहे. स्वर्गामध्ये तो स्वतः राजा आहे, आम्ही त्याची प्रजा आहोत आणि आम्ही त्याच्या राज्याचा भाग आहोत. आमेन. आता याच्या तुलनेमध्ये 24व्या वचनात तो धनवानाबद्दल बोलतो. मला तुम्ही सांगा, ज्यांचा पगार झालेला असतो त्या दिवशी देव किती जणांना आठवतो? खूप जणांना आठवतो. ठीक आहे, परंतु जेव्हा ते पैसे तुम्ही खर्च करत असता, त्या पैशांकडे बघता, जेव्हा भला मोठा पैसा हातात असतो, मला तुम्हाला सांगू द्या, मानवाची वृत्ती अशी आहे की देव बिव त्याला काय आठवत नाही. त्याचा भरोसा त्या पैशामुळे मी काय खरेदी करू शकतो याच्यावर असतो. त्याचा भरोसा त्या पैशाद्वारे मी काय मिळवू शकतो याच्यावर असतो. त्या पैशाद्वारे मी काय सुख सुविधा प्राप्त करू शकतो ह्याच्यावर त्याचं लक्ष असतं. म्हणजेच त्याचं विसंबन, त्याचं अवलंबन कशावरती आहे? पैशावरती आहे. या पैशासारख्याच इतर अनेक गोष्टी जगामध्ये आहेत ज्याच्यावर कधी कधी आम्ही विसंबून राहत असतो. एक अत्यंत डेंजरस, धोकादायक, भयानक बाब तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे. ती काय माहिती आहे? फुकटचा गर्व, फाजील अभिमान, स्वकेंद्रितता. त्याच्यावरती कधी कधी आम्ही अवलंबून राहतो. त्या गुणाने आम्ही स्वतःला इतकं धनवान समजतो की बापरे 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 बाप, अंबानीलाही विकत घ्यायला आम्ही मागं पुढं बघत नाही. इतकी आमची वृत्ती उर्मट असते, डेंजर असते, नाही का? अनेकदा आमचं घरदार ह्यावरती आम्ही विसंबून असतो. अनेकदा आमचं नाव, आमची पत, आमची प्रतिष्ठा याच्यावरती आम्ही अवलंबून असतो. दोन पैसे जवळ आले नाही की आमची चाल बदलते. मुंगीसारखी असणारी व्यक्ती हत्तीसारखी चालायला लागते. तुम्ही हे बघितलं का? मला खूप कधी कधी हसायला येतं. तुम्ही बुलेट मोटरसायकल बघितली का? बुलेट मोटरसायकल ही मोटरसायकलमध्ये भारतात सगळ्यात जड मोटरसायकल आहे. ठीक आहे, तिचं इंजिन सगळ्यात मोठं आहे, ती फार जड असतं. आणि कधी कधी एकदम असे हँगर असलेले पोरं त्याच्यावर बसलेले दिसतात. म्हणजे इतकी त्यांचे व्यक्तिमत्व किरकोळ असतं की असं वाटतं की ते त्यांचे कपडे नुसते असे हँगरवर लटकवलेले आहे का. आणि त्या बुलेटवर बसल्याबरोबर ते असे फुगून जातात आणि असं डक 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 करत चालायला लागतात. मोठा आवाज करत ते चालायला लागतात. कुठून येते त्यांच्यामध्ये ती अशी ऐटीत बसण्याची ती वृत्ती? ती बुलेट, ती मोटरसायकल, त्याच्यावर बसलं की त्यांना असं वाटतं की मी आता दुसराच कोणीतरी व्यक्ती बनलो की काय. प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो? ही जी देवा व्यतिरिक्त दुसऱ्या कशावर तरी अवलंबून राहण्याची वृत्ती आहे, दुसऱ्या कोणत्या तरी गोष्टीमध्ये समाधान मानण्याची वृत्ती आहे, ही पापामुळे तुमच्या आणि माझ्यामध्ये आलेली आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी काय म्हणत आहे त्याच्याकडे लक्ष द्या. तो म्हणतो परंतु धनवानांची केवढी दुर्दशा होणार. जे देवा व्यतिरिक्त दुसऱ्या कशावरती तरी अवलंबून राहतात
त्यांची दुर्दशा होणार असं म्हटलेलं आहे, कारण तुम्ही आपले सांत्वन भरून पावलाच आहात. म्हणजे काय हो, म्हणजे त्यांचं समाधान जे असतं, त्यांचं सांत्वन जे असतं, त्यांचं सुख जे असतं ते त्या पैशात बघत असतात, किंवा त्या सौंदर्यात बघत असतात, किंवा त्या व्यक्तिमत्वात बघत असतात, किंवा त्या आडनावांमध्ये बघत असतात, किंवा त्या पैशांमध्ये, त्या मालमत्तेमध्ये, किंवा त्यांच्याजवळ जे आहे त्याच्यात बघत असतात. ते देवावरती अवलंबून राहत नाही. त्यांच्या सुखासाठी, त्यांच्या समाधानासाठी, त्यांच्या आनंदासाठी ते गोष्टींवरती, जगिक गोष्टींवरती, नाशवंत गोष्टींवरती अवलंबून असतात. आणि त्यातून ते सुख पावतात, त्यातून ते सांत्वन पावतात, त्यातूनच त्यांना समाधान मिळतं. देव म्हणतो त्यांची दुर्दशा होणार. कारण काय हो, कारण परमेश्वरापासून येणारं जे सांत्वन आहे, परमेश्वरापासून येणारी मदत जी आहे, परमेश्वरापासून होणारा स्वर्गाचा लाभ जो आहे, स्वर्ग प्राप्तीचा लाभ जो आहे, देव राज्याचा नागरिक होण्याचा जो लाभ आहे, तो होत नाही. क्षणिक सुखामध्ये गुरफटून ते जातात. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो धनवानांची दुर्दशा होईल. आता थोडंसं या ठिकाणी नीट लक्षामध्ये घ्या. पैसा कमावणे याच्या विरोधात येशू ख्रिस्त नाही, बायबल नाही, बायबल शिकवत नाही. पैशावर येशूपेक्षा आणि देवापेक्षा जास्त प्रेम करणे हे पाप आहे असं बायबल शिकवतं. पैसा कमावण्याला बायबलचा विरोध नाही, पैसा मिळविण्याला बायबलचा विरोध नाही. परंतु त्या पैशाला, त्या मालमत्तेला, त्या धनाला, त्या जगिक सुख देणाऱ्या गोष्टीला परमेश्वरापेक्षा मोठं मानणे हे अडखळण आहे. आणि जे लोक असे असतात, जे येशू मानत नाहीत, जे देवाला मानत नाहीत, कारण त्यांच्याजवळ भरपूर पैसा असतो, आपल्याच उर्मीत, आपल्याच गुरमीत ते चालतात. परमेश्वर म्हणतो त्यांनी परमेश्वराला आपलं आश्रयस्थान केलेलं नाही, यामुळं त्यांची दुर्दशा होणार आहे. त्यांनी आपलं सुख, त्यांनी आपलं समाधान, त्यांनी आपली शांती, त्यांनी आपली तृप्ती ही जगिक गोष्टींमध्ये बघायचा प्रयत्न केलेला आहे, देवावर नाही. देवामध्ये त्यांनी ते बघायचा प्रयत्न केलेला नाही. आता स्वतःबद्दल आम्ही प्रश्न विचार. कदाचित आमच्याजवळ पैसा असेल, देवाची स्तुती असो, परंतु देवापेक्षा जास्त त्या पैशावर अवलंबून आहात का? दुर्दशा होणार. कदाचित आमच्याजवळ भरपूर सौंदर्य असेल, उत्तम व्यक्तिमत्व असेल, देवाची स्तुती असो, परंतु देवापेक्षा जास्त तुम्ही त्या गोष्टीवरती अवलंबून आहात का? दुर्दशा होणार. दुर्दशा होणार. कंपॅरिझन सुरू आहे, तुलना या ठिकाणी सुरू आहे. प्रभू येशू ख्रिस्त तुलनात्मकरित्या या बाबी तुमच्या समोर आणि माझ्या समोर मांडत आहे, जेणेकरून तुमचे आणि माझे डोळे उघडावे. जगिक सुख देणाऱ्या, क्षणमात्र, क्षणभंगूर, नाशवंत गोष्टींवरती मी भरोसा ठेवणार की प्रभूवरती मी भरोसा ठेवणार? हा प्रश्न तुमच्या आणि माझ्या समोर आहे. 21 वचन काय म्हणतं बघा. दुसऱ्या गोष्टीकडे प्रभू लक्ष वेधतो. तो म्हणतो जे तुम्ही आता भुकेले आहात ते तुम्ही धन्य, कारण तुम्ही तृप्त व्हाल. तुमच्याजवळ जर भूक आहे, तुमच्याजवळ जर उणीव आहे, तुम्हाला जर काहीतरी हवं आहे आणि तुम्ही परमेश्वराला ते मागता आणि प्राप्त करता, तर मग तुम्ही धन्य, तर मग तुम्ही सुखी, तर मग तुम्ही आशीर्वादित. का हो? कारण तुम्हाला देव तृप्त करणार आहे, परमेश्वर तृप्त करणार आहे. तुमची तृप्ती होण्याकरता तुम्ही परमेश्वराकडे नजर लावली आणि परमेश्वराने तुम्हाला तृप्त केलेलं आहे. तुमची तृप्ती कुठून येते? हॅलो, तुम्हाला जेव्हा विविध गोष्टींची भूक लागते तेव्हा तुमची तृप्ती कुठून येते? तुमचं समाधान कुठून येतं? तुमच्या पैशातून येतं का की परमेश्वरापासून येतं? मला सांगायला काही लाज वाटणार नाही. बऱ्याच वर्षापूर्वी, कदाचित 2008ची गोष्ट असेल,
आणि मी नेमकंच माझ्या प्रांताध्यक्षपदाचं काम सुरू केलं होतं आणि मी वेगवेगळ्या ठिकाणी भेटी द्यायला जात असे. आणि एक दिवशी असं झालं की माझ्याजवळ काहीच पैसे नव्हते, नो मनी ॲट ऑल. आणि आम्हाला सकाळीच घरातून निघायचं होतं, लांब प्रवास करायचा होता. सकाळीच आम्हाला घरातून निघायचं होतं आणि सकाळीच उठल्यानंतर मला जोराने भूक लागते. परंतु खिशात दमडीच नाही, त्या दिवशी पैसाच नव्हता. क्रेडिट कार्डची सुविधा त्यावेळेस नव्हती, फोन पे नव्हता, जी पे नव्हता, कोणताच पे नव्हता, पे करायला काहीच जवळ नव्हतं. आणि अशा रीतीनं आम्ही प्रवासाला निघालो आणि मला भूक लागायला लागली. माझ्या परिवाराला सुद्धा भूक तुम्हाला नवल वाटत असेल की मी सांगत आहे माझ्याजवळ पैसे नव्हते, खरंच नव्हते. आणि मी देवबापाला म्हटलं, देवबापा आता भूक लागली, काहीतरी सोय कर, काहीतरी सुविधा कर, कारण भूक लागली. आणि जाताना आम्हाला जालन्यावरून एका बहिणीचा फोन आला. ते म्हटले की मला तुमची सारखी आठवण येत आहे, तुम्ही कुठे आहे? तर म्हटलं आम्ही औरंगाबादकडे चाललो, आम्ही औरंगाबादकडे चाललो. ती म्हटली की तुम्ही अमक्या अमक्या ठिकाणी थांबता का, मला तुम्हाला भेटायचं. म्हटलं निश्चित भेटूया, रस्त्यावरच आहे. आणि त्या व्यक्तीने आमच्यासाठी भरपूर नाश्ता त्या ठिकाणी आणला. आमेन. जेव्हा आम्ही परमेश्वरावरती अवलंबून राहतो, परमेश्वराला मागतो, तेव्हा परमेश्वर आम्हाला तृप्त करतो. आमेन. आज तुमची कशाची गरज आहे, कोणत्या गोष्टीची भूक आहे, परमेश्वर भागवेल. चुकीच्या गोष्टींची भूक परमेश्वर भागवत नाही. ज्या योग्य गोष्टी ज्या तुमच्यासाठी आवश्यक आहेत त्या गोष्टींची भूक परमेश्वर भागवल्याशिवाय राहणार नाही. आमेन. एलियाला भूक लागत होती का? हो. आणि एलियाला परमेश्वर कशाच्या द्वारे अन्न पुरवत होता? कावळ्यांच्या द्वारे. आमचे वडील सांगत असताना नेहमी म्हणायचे की कावळा हा सगळ्यात खादाळ प्राणी आहे, खादाळ पक्षी आहे. परंतु त्या खादाळ पक्ष्यांच्या मार्फत परमेश्वराने या एलीला, जो त्या अहाबाच्या रथाच्या समोर पळू शकत असे, इतका मजबूत शरीर यष्टी असणारा हा देवाचा सेवक आहे, त्याला किती अन्न लागत असेल, किती जबरदस्त प्रोटीन त्याला लागत असेल. आणि नेमकं तेच प्रोटीन परमेश्वरानं कावळ्यांच्या द्वारे त्याला पोचवलेलं आहे. आमेन. त्या एलियाला जर तो पोचवू शकतो, मी एली म्हटलो सुरुवातीला, क्षमा करा, त्या एलियाला जर देवबाप अन्न पोचवू शकतो, तर तुम्हाला आणि मला पोचवू शकत नाही का? तुमची आणि माझी तृप्ती ते करू शकत नाही का? निश्चित करेल, जर आम्ही त्याच्यावरती अवलंबून राहायचं निवडू तर. परंतु आम्ही आमच्या पैशावरती, आम्ही आमच्या संपत्तीवरती, आम्ही आमच्या जगिक गोष्टींवरती जर विसंबून राहिलो, तर मला तुम्हाला सांगू द्या, 25वं वचन काय म्हणतं बघा. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, अहो जे तुम्ही आता तृप्त आहात त्यात तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्हाला भूक लागेल. जे तुम्ही तृप्त आहात तुमची दुर्दशा होईल. कोणाबद्दल बोलत आहेत? असे लोक जे परमेश्वराला आपल्या तृप्तीचा स्रोत बनवत नाहीत, ते असे लोक ज्यांच्या जगिक उत्पन्नावरच अवलंबून राहून माझी तृप्ती होऊ शकते असं म्हणणारे लोक, जगाच्या उत्पन्नाच्या आधारेच मी सुखी, समाधानी आणि तृप्त राहू शकतो असं म्हणणारे लोक, परमेश्वर म्हणतो त्यांची तृप्ती होणार नाही. त्यांना भूक लागेल, त्यांची दुर्दशा होईल, परमेश्वर त्यांना काही देणार नाही. परंतु तुम्ही आणि मी, जर तुम्ही आणि मी भुकेले आहोत, परमेश्वरावरती अवलंबून आहोत, परमेश्वराला जर आम्ही मागतो तर परमेश्वर दिल्याशिवाय राहणार नाही. त्या 20 लाखपेक्षा जास्त लोकांना अरण्यातून जात असताना अन्न कोण पुरवत होता? खुद्द परमेश्वर त्यांना अन्न पुरवत होता. आमेन. तुमची तृप्ती कशी होती? तुमच्या स्वतःच्याच अक्कल हुशारीनं होते काय? तुमच्या स्वतःच्याच साधनांद्वारे तुमची तृप्ती होते काय? तुमच्या स्वतःच्याच उत्पन्नाच्या जोरावर तुम्ही स्वतःची तृप्ती करण्याचा प्रयत्न करत आहात का? चुकत आहात. दुर्दशा होईल असं परमेश्वर म्हणतो. तृप्ती प्राप्त होणारच नाही, भुकेलेच आम्ही राहू. का हो?
कारण जी जीवनाची भाकर आहे त्या जीवनाच्या भाकरीतून खाण्यापेक्षा आम्ही जगातून खाण्याचा प्रयत्न करतो. प्रभू येशू ख्रिस्त तो जीवनाची भाकर आहे, तो तुम्हाला आणि मला तृप्त करू इच्छितो. त्या ख्रिस्तावरती विश्वास ठेवायला शिकूया. तिसरी गोष्ट काय म्हटलेलं आहे बघा, 21व्या वचनाचाच दुसरा भाग काय म्हणतो बघा, जे तुम्ही आता रडता ते तुम्ही धन्य, कारण तुम्ही हसाल. आता जरा या ठिकाणी नीट लक्ष द्या. जे तुम्ही रडता ते तुम्ही धन्य, कारण तुम्ही हसाल. आता हसाल म्हणजे येण्यासारखं कधी पण हसाल असं नाही. तुम्ही बघितलं का एखाद्या वेळेस क्लासरूममध्ये शिक्षक अतिशय गंभीर मुद्दा शिकवत असतात आणि काही खोडकर लेकरं असतात, त्यांचं भलतंच काहीतरी सुरू असतं हां, आणि ते खी 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 हसत असतात. तो वेडगळपणा झाला, त्या शिक्षणाकडे दुर्लक्ष झालं. तसलं वेडगळपणाचं कधी उठायचं नाही, ही करायचं असं बोलत नाही परमेश्वर. कल्पना करा बरं, तुम्ही कुठल्या तरी नवीन व्यक्तीला भेटायला गेले आणि त्याला म्हटले की अहो बंधू सलाम, हां यश सलाम मन याला सलाम, हां, आणि जर सलाम केल्यानंतर त्याने म्हटलं तुम्हाला वाटेल की कुछ तो भी गडबड आहे, नाही का, काहीतरी गडबड आहे. तसल्या प्रकारच्या हसण्याबद्दल परमेश्वर बोलत आहे. परमेश्वर म्हणतो तुम्ही दुःख आहे, तुमच्या अंतःकरणामध्ये जर क्लेश आहेत, समस्या आहे, दुःखी तुम्ही आहात, तर तुम्ही धन्य, कारण तुम्ही हसाल. का बरं हसाल, का बरं आनंदी व्हाल? कारण परमेश्वर जो आनंदाचा स्रोत आहे तो येऊन तुमचे अश्रू पुसेल. कारण तुम्ही दीन आहात, तुमच्या अश्रूबद्दल तुम्ही काही करू शकत नाही, तुम्ही हाताने पुसतच राहतात, परंतु ते अश्रू येतच राहतात. कारण अंतःकरणातल्या त्या दुःखाचा डोंब कमी होत नाही, ते दुःख वाढतच राहतं, ते दुःख येतच राहतं, ती कळ जोंबतच राहते, ती छातीमधलं दुखणं कायमच राहतं, तो जडपणा कायमच राहतो. आणि आम्ही परमेश्वराला म्हणतो, परमेश्वरा काय करू, माझं हे ओझं कमी होत नाही, माझं हे दुःख कमी होत नाही, माझं दुःख निवार. आणि परमेश्वर येऊन तुमचं आणि माझं दुःख निवारतो आणि मग आमच्या चेहऱ्यावर हसू येतं, आमच्या चेहऱ्यावरती आनंद व्यक्त होतो. परमेश्वर म्हणतो तुम्ही रडता का, तुम्ही दुःखी आहात का, तुम्ही निराश आहात का? मत्तई कृष्णवर्तमान 11वा अध्याय आणि 28वा वचन काय म्हणतं, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो तुम्ही, तुमच्यापैकी काही माझ्याकडे या, मग मी तुम्हाला थोडंसं सुख देईल, असं म्हणतो का परमेश्वर? नाही. तो म्हणतो आओ कष्टी व भाराक्रांत जन, जे सर्व कष्टी आणि भाराक्रांत जन, तुम्ही माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देईल, तुम्हाला आणि मला सुख देऊ इच्छितो. परमेश्वर तुम्हाला आणि मला परमेश्वर सहाय्य करू इच्छितो, तुम्हाला आणि मला परमेश्वर आनंद देऊ इच्छितो. परंतु आम्ही त्याच्याकडे गेलो तर अनेकदा आम्ही त्याच्याही पेक्षा अजून उलटं करतो. काय परमेश्वर आहे हा हे सगळं दुःख मलाच दिलं परमेश्वरानं? नाही, परमेश्वराला आम्हाला हे म्हणायचं की परमेश्वरा हे जे दुःख माझ्या जीवनात आहे कशामुळे आहे मला माहीत नाही, कदाचित माझी चूक असेल, कदाचित इतरांची कोणाची चूक असेल, कदाचित पापिष्टपणाचे हे परिणाम असतील, माझ्या अवतीभोवतीच्या पापिष्ट जगाच्या दुष्ट वागण्याचे हे परिणाम असतील. माझं दुःख निवार परमेश्वरा. आणि परमेश्वर ते दुःख निवारायला तयार आहे. परमेश्वराला दोष देऊन चालणार नाही, परमेश्वराकडून सुख प्राप्त करून घ्यावं लागेल, आम्हाला मागावं लागेल, आम्हाला त्याच्यावरती अवलंबून राहायला शिकावं लागेल, आम्हाला त्याच्यासमोर गुडघे टेकवायला शिकावं लागेल, आम्हाला त्याच्याकडं सतत मागत राहायला शिकावं लागेल. आणि परमेश्वर म्हणतो मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल. आमेन. तुम्हाला मिळालंय का? परमेश्वराला तुम्ही मागितलं आणि तुम्हाला मिळालं, असं कधी झालंय का? कोणाकोणाच्या जीवनात झालंय? दाखवा बरं. आमेन. मग आमच्याजवळ आता असा पर्यायच नाही, अशी सबबच नाही, असं कारणच नाही की आम्ही मागतो आणि देव देत नाही. नाही, आम्ही वारंवार ते अनुभवलेलं आहे. कधी कधी संकटामधून जात असताना अतिशय दुःखानं खेदानं आम्ही व्याप्त झालेलो होतो आणि परमेश्वराला म्हटलं की परमेश्वरा आता मला याच्यातून काढ, आणि परमेश्वराने आपल्याला त्यातून काढलेलं आहे. आमेन.
25व्या वचनाचा दुसरा भाग काय म्हणतो बघा. तुलनात्मक शिक्षण हे आहे. तुलनात्मक शिक्षण हे आहे. अहो जे तुम्ही आता हसता त्या तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही शोक कराल व रडाल. काय काय लोक जगामध्ये बघा देवाला त्यांच्या जीवनामध्ये स्थान नसतं. ते स्वतःवर इतका भरोसा ठेवून असतात. ते असं दाखवत फिरतात की मी सदैव आनंदीच आहे, ऑल वेल, सगळं चांगलंच आहे. हसतच राहतात. कधी कधी वेळगळपणा सारखा हसत राहतात. कधी कधी इतरांची खिल्ली उडवणारं असं त्यांचं हसू असतं. कधी कधी इतरांना तुच्छ असं लेखणारं त्यांचं हसू असतं. कधी कधी इतरांना खाली दाखवणारं त्यांचं हसू असतं. आम्ही किती ग्रेट आहोत हे दाखवणारं त्यांचं हसू असतं. परंतु अशा लोकांचा हसण्याचा आधार, आनंदाचा आधार परमेश्वर नाही आहे. त्यांच्या जवळ उपलब्ध असणाऱ्या गोष्टी, त्यांचा गर्व, त्यांची उन्मत्तता, त्यांची देवहीनता, त्यांची स्वकेंद्रितता हे त्यांच्या हसण्याचं कारण आहे. परमेश्वर म्हणतो तुमची दुर्दशा होईल, तुम्ही शोक कराल आणि तुम्ही रडाल. तुम्ही शोक कराल आणि तुम्ही रडाल. का? कारण परमेश्वर त्यांचा आनंदाचा स्रोत नाही म्हणून. कारण परमेश्वर त्यांचे अश्रू पुसणारा नाही म्हणून. ते असं दाखवतात की आम्ही रडूच शकत नाही. ते असं दाखवतात की आमच्या जीवनात दुःख येऊच शकत नाही. ते असं वागतात की आम्ही सगळ्यांच्या वरती आहोत, आमचं काही वाईट होऊच शकत नाही, आम्ही करू वाटेल ते करू. परमेश्वर म्हणतो तुम्ही शोक करा, तुम्ही रडाल, कारण जगाच्या गोष्टींवरती तुम्ही स्वतःचा भरोसा ठेवलेला आहे, परमेश्वरावर नाही. आम्हाला काय म्हणता येईल स्वतःला? आम्ही कुठे आहोत? आम्ही कुठे आहोत? जगिकतेवरती अवलंबून राहणारे आहोत की परमेश्वरावर अवलंबून राहणारे आहोत? आणि मला तुम्हाला सांगू द्या, या जगिकतेवरती अवलंबून राहायला शिकवावं लागत नाही. 2 पैसे तुमच्याजवळ जास्त येऊ द्या, तुमचं वागणं बोलणं आपोआप बदलायला लागतं. ते शिकवावं लागत नाही. तुमच्या आतमध्ये असणारी वृत्ती, पाप लगेच तुम्हाला 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या, 5व्या स्तरावर घेऊन जाते, अशी हळूहळू वरती. आणि मग तुम्ही जगाच्या अगदी वरती 7व्या आसमानात स्वतःला वाटवून घेता आणि तसं वागायला लागतं. आपोआप काय होतं? ते पाप फुगवतं. जगावरती अवलंबून राहणं तुम्हाला आणि मला फुगवेल आणि परमेश्वरापासून दूर नेण्याचा प्रयत्न करेल. म्हणून जागृत राहूया. 3 गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. शेवटची गोष्ट काय म्हणतो प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्याकडे आपण लक्ष देऊया. 22वं वचन कोणतरी वाचा माझ्यासाठी. मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील, तुम्हाला वाळीत टाकतील, तुमची निंदा करतील आणि तुमचे नाव वाईट म्हणून टाकून देतील, तेव्हा तुम्ही धन्य. वचन म्हणतं 22वं, मनुष्याच्या पुत्रामुळे. बघा, प्रभू येशू ख्रिस्तामुळे. नीट लक्ष द्या काय म्हणत आहे वचन. प्रभू येशू ख्रिस्तामुळे लोक तुमचा द्वेष करतील, लोक तुम्हाला वाळीत टाकतील, लोक तुमची निंदा करतील आणि तुमचे नाव वाईट म्हणून टाकून देतील, तेव्हा तुम्ही धन्य. अरे असं कसं? असं कसं काय? प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो माझ्यासाठी जर लोक तुमचा द्वेष करतात, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो माझ्यासाठी जर लोक तुम्हाला वाळीत टाकतात, तुमची निंदा करतात, तुमचं नाव वाईट म्हणून टाकून देतात, तर तुम्ही आशीर्वादित. तर तुम्ही आशीर्वादित. आणि तो म्हणतो लोकांनी तुम्हाला ख्रिस्तासाठी जर असं केलं तर त्या दिवशी आनंदित होऊन उड्या मारा. उभं राहा बरं 1 मिनिटासाठी.
बरं हां. आणि आनंद व्यक्त करा. बरं कसा आनंद व्यक्त करता तुम्ही? खूप तुम्ही आनंदी झाले तर कसं व्यक्त करता? हां, परमेश्वर म्हणतो आनंदित होऊन उड्या मारा. मारून बघा बरं उड्या. हां, उड्या मारा बरं. हां, उड्या मारा म्हणतो परमेश्वर. म्हणतो परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही आनंदी असावा. परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही आनंदाने उड्या माराव्या. परंतु तो परमेश्वर आम्हाला प्राप्त झालेला असताना सुद्धा तो परमेश्वर आमच्या जवळ असताना सुद्धा थोडंसं काहीतरी बिघडतं आणि आमचे तोंड आम्ही अशा घोड्यासारखे लांब करून घेतो. अहो कसं का? अहो सलाम. सलाम. काय झालं? जशी म्हैस किंवा काहीतरी ते जनावर अंगात आलंय नाही का? आनंदच आम्ही थोडंसं काहीतरी बिनसतं. परमेश्वर म्हणतो अरे माझ्यामुळं लोक तुमचा द्वेष करतील, माझ्यामुळं लोक तुम्हाला वाळीत टाकतील, माझ्यामुळं लोक तुमची निंदा करतील, माझ्यामुळं लोक तुमचं नाव वाईट म्हणून टाकून देतील. तेव्हा तुम्ही धन्य, तेव्हा तुम्ही आशीर्वादित आहात. आनंद करा, उड्या मारा. आमेन म्हणा. उड्या मारा, आनंद करा. आमचा आनंद कशात असतो? रविवारी मटण खायला भेटले की खूप आनंदी आहे. नाही, पैसे हातात आले की खूप आनंदी आहे. हा, चालू झालं. परमेश्वर म्हणतो माझ्यामुळं जर लोक तुम्हाला तुमचा द्वेष करतात, तुम्हाला वाळीत टाकतात, तुमची निंदा करतात, तुमचं नाव वाईट म्हणून टाकून देतात, आनंद करा, आनंद करा. असं जर झालं तर तुम्ही धन्य, असं जर झालं तर तुम्ही आशीर्वादित आहात. किती लोकांना असं वाटेल की माझ्या नावाबद्दल वाईट बोलावं? आवडेल का? आवडेल का? नाही आवडणार. पण ख्रिस्तामुळं जर तुमच्या नावाला टाकून देतात, तुमच्याबद्दल वाईट बोलतात, तर देवाची स्तुती असो. कारण आम्ही जगाकडे पाठ फिरवून ख्रिस्ताला स्वीकारलेलं आहे, ख्रिस्तावर प्रीती करण्याचं निवडलेलं आहे, ख्रिस्तावर प्रीती करण्याचं ठरवलेलं आहे. अजून एक कारण तो देतो. काय कारण दिलेलं आहे बघा? 2 कारणं देतो का आम्ही आनंद करायचा आहे. प्रभू येशू ख्रिस्तामुळे जर लोक तुम्हाला आणि मला द्वेष करतात, तुमचा आणि माझा द्वेष करतात, आम्हाला वाळीत टाकतात, आमची निंदा करतात आणि आम्हाला आमचं नाव वाईट म्हणून टाकून देतात, तर आम्ही आनंद करायचा आहे, आम्ही उड्या मारायचा आहे. कारण काय? आम्ही आशीर्वादित आहोत. कारण काय? 2 गोष्टी सांगतो प्रभू येशू ख्रिस्त. बघा काय म्हटलं त्याच वचनामध्ये, 23व्या वचनामध्ये. कारण पहा स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. आमेन. जेव्हा तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्तासाठी त्रास सहन करतो, आमचं प्रतिफळ स्वर्गात मोठं आहे प्रियानं. जेव्हा तुम्ही आणि मी, तुमचं आणि माझं जग प्रभू येशू ख्रिस्तामुळे द्वेष करतं, स्वर्गात आमचं प्रतिफळ मोठं आहे. जेव्हा ख्रिस्तामुळे तुम्हाला आणि मला वाळीत टाकण्यात येतं, स्वर्गात आमचं प्रतिफळ मोठं आहे. जेव्हा तुम्हाला आणि मला आमच्या नावाला वाईट म्हटलं जातं ख्रिस्तामुळे, स्वर्गात आमचं प्रतिफळ मोठं आहे. दुसरं कारण सांगितलं. काय दुसरं कारण? दुसरं कारण असं आहे, त्यांचे पूर्वज संदेश त्यांनाही असेच करत असत. कोणाचे? जे ख्रिस्तामुळं तुम्हाला आणि मला द्वेष देणारे आहेत, वाईट म्हणणारे आहेत, ते लोक पूर्वीच्या संदेश त्यांना सुद्धा असंच वागवत असत. त्यांचे पूर्वज आधी आलेल्या संदेश त्यांना असंच वागवत असत, देवाच्या लोकांना असंच वागवत असत. त्याचा अर्थ काय? ते पूर्वी आलेले संदेश ते स्वर्गात मोठं प्रतिफळ पावलेले आहेत. ते पूर्वी त्रास आणि छळ सहन केलेले संदेशचे जे आहेत,
त्यांना स्वर्गात मोठं प्रतिफळ प्राप्त झालेलं आहे. आणि तुम्हाला आणि मलाही तसाच जर त्रास होतो तर तुमचं आणि माझं प्रतिफळ स्वर्गामध्ये मोठं आहे. आमेन. तुमच्या आणि माझ्या नावाला ते वाईट जर म्हणतात, ख्रिस्ती हे असं जर तुम्हाला म्हणतात, देवाची स्तुती असो. ख्रिस्ती म्हणजे तुच्छ, देवाची स्तुती असो. ख्रिस्ताचे अनुयायी म्हणजे भिकार, देवाची स्तुती असो. ख्रिस्ताचे अनुयायी म्हणजे गेलेले, देवाची स्तुती असो. देवाची स्तुती असो. कारण काय हो? कारण आमचं प्रतिफळ जगापासून प्राप्त करण्याची आमची इच्छा नाही. आमचं प्रतिफळ परमेश्वरानं आम्हाला द्यावं आणि ते तो आम्हाला स्वर्गात देणार आहे, स्वर्गामध्ये देणार. कोणतं प्रतिफळ पाहिजे तुम्हाला? इथलं प्रतिफळ पाहिजे की स्वर्गातलं प्रतिफळ पाहिजे? हॅलो, स्वर्गातलं पाहिजे. मग ख्रिस्ताच्या मागे चालावं लागेल, ख्रिस्ताच्या मागे चालावं लागेल. परंतु आता त्याची उलटी बाजू काय आहे ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा 26 वचन काय म्हणतं बघा. जेव्हा सर्व लोक तुम्हाला बरे म्हणतील तेव्हा तुमची केवढी दुर्दशा होणार. त्यांचे पूर्वज खोट्या संदेष्ट्यांना असेच म्हणत असत. त्याचा आता नीट लक्ष द्या. त्याचा अर्थ जगामध्ये तुम्हाला आणि मला बरं कोणीच म्हणू नये असा होत नाही. तुम्हाला आणि मला चांगलं कोणीच म्हणू नये असा होत नाही. परंतु तुमच्याजवळ असणाऱ्या वस्तूंमुळं, तुमचं जगावर असणारं प्रेम जे आहे त्याच्यामुळं तुम्ही देवाऐवजी जगावरती जी प्रीती करता आणि जगाच्या गोष्टींवरती जे अवलंबून राहता, त्या जगाच्या श्रीमंतीमुळे जर लोक तोंड पुजलेपणाने तुम्हाला बरे म्हणतील तर मग तुमची दुर्दशा होणार. फरक लक्षात येत आहे? तुमच्या चांगुलपणाबद्दल तुम्हाला बरं म्हटलंच पाहिजे, तुमच्या उत्तम चारित्र्याबद्दल तुम्हाला चांगलं म्हटलंच पाहिजे, तुमच्या नीट वागण्याबद्दल तुमचं कौतुक केलंच पाहिजे. मात्र एखादी व्यक्ती नुसती जगाच्या वरती अवलंबून राहून, ख्रिस्ताचा आणि तिचा काही संबंध नाही, जगामध्ये तिचं सगळं काही आहे, जगिकतेनं भरलेली आहे, जगिक मालमत्ता संपत्ती तिच्याजवळ आहे, प्रभूचा आणि तिचा दूरदूरपर्यंत काही संबंध नाही, आणि तिच्या त्या श्रीमंतीमुळं आम्ही असं करत राहतो. परमेश्वर म्हणतो त्या लोकांची दुर्दशा होणार आहे. बरं म्हणवून घेणारे हे जे लोक आहे, जगिकतेच्या आधारावरती जे स्वतःला बरं म्हणवून घेतात, त्यांची दुर्दशा होणार आहे. आणि कारण सांगितलंय का बरं असं परमेश्वर म्हणतो? तो म्हणतो त्यांचे पूर्वज खोट्या संदेष्ट्यांना असेच म्हणत असत. खोटे संदेष्टे म्हणजे कोण? जे पवित्र शास्त्राच्या व्यतिरिक्त शिक्षण देतात असे, जे परमेश्वराने जे शिकवलेलं आहे ते न शिकवता भलतंच काहीतरी शिकवतात असे, जे परमेश्वरानं सरळ सरळ शिकवलेलं आहे ते वाकडं तिकडं करून शिकवतात असे, जे नुसतं गोड गोडच बोलत राहतात, कडकपणाने काही सांगत नाहीत, असे खोटे शिक्षक. त्या खोट्या शिक्षकांना पूर्वजही असंच म्हणत असत, बरं म्हणत असत. परमेश्वर म्हणतो ते त्यांची दुर्दशा होणार. तुम्हाला कोणतं बरं पाहिजे? तुम्हाला परमेश्वरानं असं म्हणणं, ये भल्या व विश्वासुदाशा माझ्या उजवीकडे बैस, हे ऐकायचं आहे का जगभराचे लोक सलाम सलाम, बरं, फार छान, फार छान, फार छान, फार छान, ते गेल्याबरोबर काय म्हणतात, काळा पैसा आहे याच्याजवळ. काय निवडणार आहे? आम्ही कोण आहोत? आम्ही येशूचे शिष्य आहोत, येशूवरती अवलंबून राहणारे आहोत, धन्य आहोत का दुर्दशेत जाणारे धनवान आहोत? सुंदर या ठिकाणी तुलना दिलेली आहे. ख्रिस्त शिष्य बनून दीनतेमध्ये जी धन्यता आहे ती या ठिकाणी दाखवलेली आहे. आणि जगावर अवलंबून राहून
ख्रिस्त शिष्य न राहता धनवान बनून दुर्दशा करून घेणं, या दोन्ही गोष्टींची तुलना या ठिकाणी केलेली आहे. तुम्हाला आणि मला पाचारण ख्रिस्त शिष्य बनून देवावरती अवलंबून राहून देवाकडून आपल्या गरजा भागवून घेऊन स्वर्गात प्रतिफळ मोठं प्राप्त करण्यासाठी तुमचं आणि माझं पाचारण आहे. प्रिया, स्वतःच्या जीवनाचा विचार करा. आम्ही कशाच्या मागे धावत आहोत? स्वर्गाच्या प्रतिफळाच्या का जगिक प्रतिफळाच्या? कोणत्या प्रतिफळाकडे आम्ही धाव घेत आहोत? कोणत्या प्रतिफळाकडे आम्ही पळत आहोत? दुर्दशेच्या की धन्यतेच्या? दुर्दशेच्या की धन्यतेच्या? डोळे बंद करू, मानाखाली लावू. आम्ही चुकून मुकून जरी दुर्दशेच्या प्रतिफळाकडे पळत असू तर आज पश्चाताप करू. परमेश्वराला म्हणू की परमेश्वरा, मला स्वतःला दुरुस्त करण्यास सहाय्य कर आणि मी ख्रिस्त शिष्य बनून धन्यतेच्या मागे लागावं, स्वर्गीय प्रतिफळाच्या मागे लागावं, अशी दया आणि कृपा कर.